पुन्हा मोहळांच्या विरोधात तुम्ही एक ट्विट केले ज्याच्यात तुम्ही मोहळांवर दाखल असलेले गुन्हे लिहिलेत। मोहळांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये, तुम्ही अख्खी मालिका लावल्या त्यात अॅट्रॉसिटीचा देखील एक गुन्हा आहे। ह्याच्यामध्ये आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं उघडून। मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये माझ्यावर असलेले गुन्हे मी ठळक माथ्याने लिहिलेत। त्याच्यामध्ये मी कोणावर अन्याय नाही केला, कोणावर गुन्हेगारी नाही केली, कोणाची जमीन हडपली नाही आणि त्यांना जे वाटत असेल तर माझ्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेऊन त्यांनी माझ्यावर कारवाई करावी। मी जर खोटं प्रतिज्ञापत्र दिलं असेल आणि ते काल म्हटले की माझ्यावर एक साधा गुन्हा नाही म्हणून मला काल ट्विट करावं लागलं। त्यांचेच प्रतिज्ञापत्र त्यांच्यावर 6 गुन्हे आहेत। तुम्हाला सांगतो गिरीश बापटांचं ऑफिस फोडण्यापर्यंत, पक्षाचं ऑफिस फोडण्यापर्यंत यांची मदत गेलेली हे पुणेकरांनी बघितली। पण मग आता ही जी तुम्ही आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे ती सुरूच राहील असे? आरोपाची मालिका नाही, मुरलीधर मोहोळांचा माझा बांधाला बांध नाही, मला त्यांचा काही त्रास नाही, परंतु जी विकृती आहे भाजपमध्ये भारतीय जनता पक्ष चांगला आहे पण त्यांच्यामध्ये अड्डेवाले, गुत्तेवाले, दारूवाल्यांचं प्रबळ वाढायला लागले आणि चांगली लोक माझ्याबरोबर आहेत। हे त्यांनी जाहीर केले की आमच्या पक्षातील लोक त्यांना खाद्य पुरवतात। हे त्यांना तो संशय की चांगली लोक दंगेकर बरोबर आहे आणि तिकिटाचे जी लोक आता मलिदा तिकिटाचा मलिदा मिळण्यासाठी काही लोक माझ्या विरोधात बोलतात, मला प्रसार माध्यमातून माझी बदनामी करतात। तर मला माझं म्हणणं आहे की अजूनही त्यांनी माझी बदनामी करावी, कारण शेवटी जैन मंदिर महत्वाचं आहे, रवी दंगेकरांची बदनामी महत्वाची नाही। मी माझी बदनामी जी केली ती मी समाजामध्ये परत एकदा माझा कौल घ्यायला कधीतरी जाईल आणि मला पुणेकर कौल देतील। पण सगळ्यात मी पुण्यामध्ये जन्मलो ह्याचा मला आज अभिमान वाटायला लागला की हे छत्रपतींचं पुणे, हे जिजामातेंचं पुणे आहे आणि ह्या पुण्यामध्ये आज पुणेकर मान का होईना वाकडी करून आज ह्या माझ्या आंदोलनाला किंवा ह्या जैन धर्माला पाठिंबा देतात। म्हणून मला पूर्णपणे पुणेकरांवर गर्व आहे की मी पुण्यात जन्मलो। मोहळांवर तुम्ही जे आरोप केले अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा आहे का? सगळेच गुन्हे आहेत। तुम्ही बघा, अॅट्रॉसिटी तर एक बिल्डरसाठी त्यांनी घाण ठेवली त्यांची निष्ठा आणि बिल्डरांसाठी एक स्वच्छतागृह त्यांनी पाडले कोथरूडमध्ये, हे काही लपून राहिले नाही, त्याचा गुन्हाही त्यांच्यावर आहे। आणखी एक काल मुरलीधर मोहोळ सीएम साहेबांना भेटायला गेले होते, नेमकं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत, चाणक्य आहेत, एक चांगलं प्रशासन चालवतात। मला विश्वास आहे की त्यांनी त्याला काय गुच्छ घेऊन आले नव्हते। देवेंद्र फडणवीस त्यांना हे विचारलं की ही केलेली चोरी ही तुझ्या मार्फतच झालेली आहे आणि तू याचा निर्णय घेऊन ताबडतोब ह्याला जर तू पुढं पाऊल नाही टाकलं तर भविष्यात तुला याची पक्षाची तुला अडचण उभी राहील। कारण शेवटी सगळ्यांना कळतं दूध का दूध, पाणी का पाणी, आणि त्यांनी काय चोऱ्या केल्या ते जगाला माहिती आहे। आता ते हळूहळू माझं रोजची मालिका आहे, पण आज दिवाळीचा फराळ आहे, आज सगळी लोक आलेले आहेत, आज मी काय कोणाला जास्त बोलणार नाही। पण ज्यावेळेस पडळकर ज्यावेळेस वादग्रस्त विधान करत होते एका नेत्याबद्दल त्यावेळेस फडणवीस स्वतः त्यांची बाजू मांडताना दिसते, पण आज मोहोळ अडचणीत आले पण फडणवीस का नाही बोलत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचं मौन, ते माझ्यावर प्रेम करतात, त्यांचं मौन हे माझ्यावर प्रेम करणार आणि माझे विषय त्यांना पडतात। बरं, आता मोहोळ आता ह्या सगळ्यानंतर जैन बोर्डिंग हॉस्टेलचा व्यवहार रद्द व्हावा अशी इच्छा आहे तुमची, काय कराल तुम्ही? ह्याच्यामध्ये बोर्डिंग झालं पाहिजे, मंदिर झालं पाहिजे, ज्या दिवशी मंदिर होईल त्या दिवशी मी मोहोळच्या दारामध्ये जाऊन जिलबी वाटेल आणि त्यांना पहिले खाऊ घालेल। म्हणजे व्यवहार रद्द झाला? व्यवहार रद्द होऊन समाजाचं देऊळ उभं राहिले त्या दिवशी मी त्यांच्यापासून सुरुवात करून हजारो किलो जिलबी मी या जनतेमध्ये वाटेल। आणखी काल जैन मुलींनी ट्रस्टीला खूप छापलंय, त्यामध्ये ते असं म्हणतात की ज्यांनी या व्यवहारामध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांचा सर्व विनाश होईल असं ते देखील। हे जरी मुरली मोहोळांना कळलं ते बरं झालं, मीच बोलणार होतो, तुम्ही बोलला की जे तळतळून बोलत होते ते समाजाच्या हिताचे बोलत होते, युवकांच्या शिक्षणासाठी बोलत होते, विद्येच्या माहेरघरात बोलत होते। जर एक साधू तळतळतोय ही जर लोकांना कळतच नसेल, जैन धर्मांच्या साधूवर ही वेळ आली, पवित्र भूमी त्यांची महावीरांची, त्यांच्यावर ही वेळ आली, तर ही वेळ जर कोणामुळे आली, कुठल्या बिल्डरमुळे आली तर त्याचा बोध आपण घ्यायचा आणि त्यांनी सुधारणा करायची, नाहीतर त्यांनी तळतळ दिलं की तुमचा नाश होईल हे शब्द। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।